चला आता या साडीची मी तुम्हाला स्टोरी सांगते। ही साडी 2-3 महिने झाले घेऊन। आणि पहिली गोष्ट मला ब्लॅक कलर खूप आवडतो बरं का। माझ्याकडे पहिली एक ब्लॅक साडी होती, पण म्हटलं ती चांगली जुनी झाल्याच्या नंतर मग आपण हीच काढूया। आता गावी जायचे तर म्हटलं चला याचं ब्लाऊज शिवून ठेवते आणि घालायला बरी पडते। आता कसं आहे ना, अस्तर आणून ठेवले, म्हटलं चला आज दुपारच्या वेळेला ब्लाऊज कटिंग करू, शिवणं झालं तर शिवू, नाही तर मग बघूया। लगेच दुपारी मग मुलं वगैरे आले, त्यांना जेवण वगैरे दिलं। आणि ब्लॅक कलर मला खूप आवडतो आहे। मी जास्त ब्लॅक कलर माझ्याकडे आहे साडी, मी असं समजत नाही की माझ्याकडे आहे परत काय करायचं आहे, पण मला खूप आवडली होती, मग मी घेतली होती। डेली वेअरसाठी खूप भारी आहे। आणि ब्लाऊज म्हणलं शिवून घेऊया। आता तुम्हाला मी कधी घातलं ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दावणारच आहे। लगेच ब्लाऊज कटिंग करून घेतलं। आता फॉल जर भेटला माझ्याकडून, जर टाईम जर भेटला तर मी फॉल लावून, नाही तर मग नाही, बिना फॉलचीच ठेवून देईन। असला वेळ तर लावून आणला तर फॉल। आता कसं आहे ना, गावाला जायची माझी तयारी चालू आहे, त्याच्याकरताना मी ब्लाऊज म्हटलं चला आज शिवून घेऊया। तसं तर शिवणंच झालं नसतं माझ्याकडून, नंतर करूया तर मग म्हटलं आज करूनच टाकूया। आज लवकर कामं वगैरे आवरले होते। आता एक्झाम चालू आहे 12वीचे, तर मुलं लवकर सुटतात, तर लवकर आले होते, माझे कामं पण लवकर झाले होते। ब्लाऊज कटिंग करायला घेतलं, पण टेपच सापडत नव्हता। अख्खं घर शोधलं, मग नंतर सापडला टेप, तर ब्लाऊज कटिंग करून घेतलं। आता गम संपला होता माझ्याकडे, आता इथे दुकानं नाही आहे आसपास, तर मी काय केलं, जे सेफ्टी पिन आहे तेच लावून घेतल्या। म्हटलं पूर्ण ब्लाऊजवर शिलाई मारून घेऊया, नंतर ब्लाऊज स्टिच करूया। पूर्ण ब्लाऊजवर शिलाई मारली, ब्लाऊज स्टिच करून घेतलं। म्हटलं आता बसले तर मशनीवर पूर्णच शिवून घेते। तर फायनली ब्लाऊज कंप्लीटच करून घेतलं बरं का। फिनिशिंग बघू शकता, खूप छान आलं आहे। नंतर डेली वेअरसाठी मी त्याला लेस वगैरे काही लावणार नाही आहे, असंच ठेवणार आहे। चला तर मग झालं ब्लाऊज आपलं शिवणं। कसं वाटते नक्की कमेंट करून सांगा। चला भेटूया अशाच दुसऱ्या ब्लॉगमध्ये। बाय बाय।